रात्रीपासून आपला उत्सव चालू झालेला आहे गावचा. रस्त्याला म्हणजे गावकरी उभे राहून शिकवा घेतात. कारण आज रात्री पोस्ट म्हणजे आपल्या गावाचं जेवण ते नॉनव्हेज जेवण असतं शेतात. जवळपास 20-25 गावं मिळून जेवण बनवतात. इवन या रस्त्याने जेवढी लोक जातात ते त्याकडनं जेव्हा ते शिकवा घेतात आणि त्यांना ते सांगतात की पोस्ट बोलतात. त्यांना पोस्टाला या करून पोस्टाला यावं लागतं. तर तुम्ही बघू शकता याच्या अगोदर आम्ही 6 जागेंवर आता पोस्ट दिलेली आहे आणि आता परत एक आलेले आहेत. तर प्रत्येक गावाच्या दिशेवर प्रत्येक नाक्यावर हे लोक उभे असतात. बघू शकता दिशेला जातो आहे. लगेच बघू शकतात दुसरी जागा पण आलेली आहे. ते असं जवळपास 25 ते 20 जागेवर हे जावं लागेल. शूटिंग कळलं पाहिजे ना आपल्या गावातलं. वेगळा उत्सव आणि वेगळी मजा असते. लोक मिस करतात. पण यावर्षी पहिल्यांदाच या माझ्या भावाच्या पुढे आलो आणि त्याच्यामुळे माझं खूप काही काम झालं आहे गावचं. जागा आली आहे आनंदी पुढे आहे. तिकडेही तुम्ही राहायला येऊ शकता. उत्तम प्रकारचं घरगुती जेवण व्हेज नॉनव्हेज सगळं तुम्हाला मिळते. मी त्याला टोल नाकाच बोलतो. अजून एक टोल आलेला आहे. नाही काय नाही काय शूटिंग होते 100 रुपये. अरे काय नाही आपल्या गाववाल्याच घडणं. आणि तातेरीचं दर्शन करून निघालो आहे. हार्डली 2 किलोमीटरचाही रोड नाही पण या 2 किलोमीटर तर वेगळीच मजा असते. गावात सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने तेवढ्याच एनर्जीने साजरा केला जातो. काल रात्री तुम्ही जसा माझ्या व्हिडिओत बघितलं की असे म्हणजे बायका सुद्धा म्हातारे आवर्जून नाचत होत्या. बघू शकतात त्यांना म्हणत हा व्हिडिओ युट्यूबवर तर बघू शकतात. मुली सुद्धा या आवर्जून आज रंगपंचमी केली जाते आमच्या गावी आणि पोस म्हणून एक पोस दिली जाते. त्यात नॉनव्हेज जेवण असतं. ते शेतात असतं कारण मोठ्या संख्येने लोक येतात. प्रत्येकाला ते जेवण दिलं. तर आम्ही पण रात्री जाणार आणि तोही व्हिडिओ मी काढून आपल्या YouTube चॅनलवर टाकणार आहे. गाड झाले वाटतं काल आता आपले गाड झालेले
चांगली गोष्ट ही आहे की आमच्या नाक्यावरच कोण नाही. नाचून गार झालेले दिसतात. नाही दादा कोण नाही, हे काय आपली गँगच नाही कोणी. आणि आता आम्ही आमच्या नाक्यावरच्या हनुमंताच्या मंदिरात आलेलो आहे. हो ठीक आहे. मामाला पण रंग. अरे लोकांनी वसूल केले. दुकान तिकडे मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या गावात एंटर झालो आहे. इकडची जी डील असेल ती मोठी असेल. तर बघू शकतात किती सुंदर गाव आहे. आईची इथे माझ्या मावशीचे घर, मामाची घर लागून आहेत सगळी. सगळेच मामाच आहेत. असेल कोण दिसत तर नाही आतापर्यंत, पण असं परत बोलणे झालं. आता आम्ही आमच्या गावच्या गिरोबा मंदिरात आलो आहे. म्हणजे सकाळपासून आमचं वेतोबा सातेरी हनुमंताचं दर्शन झालेलं आहे मारुतीचं. आणि आता आम्ही गिरोबा मंदिरात आलेलो आहे. आम्ही शिवाही दुपार झाली की इथे येऊन बसतो. खूप बरं वाटतं. बघू शकतात आजूबाजूचा परिसर, खाडीचं पाणी, मंदिर खूपच बघण्यासारखं आहे परिसर. समोर जी माडाची झाडं दिसतात ते आमचे मामाचं आहे, हे माझ्या आजीचं आहे सगळं. इकडे आजी आम्हाला नारळ द्यायची सगळं त्या ह्याच्यावर. बघू शकतात आमच्या आजीचं शेत आहे, ही वाट आहे, ते वाळ आहे. म्हणजे ते खाडीचं पाणी येतात. आणि ही जी नारळाची बाग आहे ते आम्हाला आजी बसवून नारळ काढून नारळ सोडून द्यायची. तर या आठवणी आहेत खूप जुन्या. खूपच सुंदर असं गाव आहे. खूप बरं वाटायचं जेव्हा मी गावी यायचो. आजोबा आजी माझे मामा सगळे इथे असायचे. खूप धमाल करायचो. अजून तरी आमच्या गावात कोण पोच घेणारे भेटले नाहीत. मला आता आम्ही गिरोबाचं मंदिर दाखवतो. गिरोबाचं मंदिर आहे. शिक्षणाला बाहेर गावी काय चालू आहे त्यांचं सकाळी 9-10 वाजेपर्यंत चालू असतं. गिरोबाचं मंदिर आहे. बघू शकता ती माडाची झाडं की माझ्या आजीने लावली. आणि या माडाच्या त्याच्यातच ती शेती करायची. चवळी मिरची वगैरे काय काय करायची. वर्ष समोर जे गाव आहे ते माझी बहीण राहते, मावस बहीण. त्या घरी गेलो नाही, रागवणार. आमचं थोडं बिझी शेड्यूल आहे, पण एवढं सुंदर गाव असं आहे. खूप आनंद येतो मला इथे यायला. आणि आज मला भाग्यवान समजतं की त्या माध्यमाने म्हणजे व्हिडिओ आणि यूट्यूबच्या माध्यमाने मी तुमच्यासमोर आणणार आहे.
बकऱ्या गेला आता. रंगपंचमी चालू आहे जोरदार. महाराष्ट्र 10-12 गाव आणि माझे भाऊजी आहेत त्यांनी चालू केलेलं आहे सगळं काम. गावठी कोंबडी प्रत्येक घरातील माणसाला हातभार लावायला लागतो. पूजा करून गेली जाते. आणि नंतर म्हणजे रात्री 12ला बकऱ्याचं मटण केलं जातं. तर ते आता टोटल 7 आले तर ते संध्याकाळपर्यंत यांची संख्या जवळपास 20 ते 25 पर्यंत जाते, 35 पर्यंत जाते. प्रत्येक गावकरी सहभाग असतो या उत्सवात. जवळपास 10-15 माणसं जेवायला येतात. शेतात जेवण असतं. बकरा सोडतात आणि इथे बकरा कटिंग केलेली आहे. कत्तल होणार आहे. त्याला मोठं पण व्हायला दिलं नाही. या 2 बिचारे लहानपणी पायासू
दुसरं कधी काढलं कधी काढलं आता लगेच हे खोललं ना वजन अशा प्रकारे आज संध्याकाळपर्यंत 15 ते 20-25 बकरे कापले जाणार. जसजसं जशी हे असते म्हणत असते त्याप्रमाणे बकरे आणले जातात. तर मी ते बळी कसे देतात तो व्हिडिओ नाही टाकणार पण हा टाकतो बळीचा सुरुवात होत आहे नैवेद्य देवाला दाखवलं जाईल. मोठ्या प्रमाणात देवाला एकच आहे. तर ते 14 दिवसानंतर म्हणजे हनुमान जयंतीच्या अगोदर अजून एक त्याच्यासाठी राखून लोकांनी ऑलरेडी जाम जोरदार केले. पुरी भाजण्याचा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आलेला झालं. आपला नैवेद्य दाखवले सगळ्यांना सगळ्याचा लाभ घेण्यात येणार. सुरू झालेली आहे कारण यानंतरचा जो दुसरी प्रोसेस आहे ती बकऱ्याच्या मटणची अजून ती 12 नंतर म्हणजे जवळपास 1 दिवसाच्या वेळेला तेव्हाही एवढी त्याच्यापेक्षाही दुप्पट पटीने लोक आणि पंचक्रोशी तिथे एकमेव असं आरोग्य झालं जिथे 2दा पोस्ट होते. बाकी प्रत्येक गावात जसं आमच्या शिरोड्यात एकच पोस्ट होते ती 11 दिवसांनी होते. गावाच्या वेगवेगळे पंचक्रोशीतील 10 गावांची एकत्र 2दा पोस्ट होते. एक संध्याकाळी जाती कोंबडीचं त्याच्यानंतर जाती रस्त्यावरही खूप मोठी मी रेकॉर्डिंग नाही केलंय कारण गारणात मी पण होतो आणि मी पण आज बोललेले की ते ठीक पण नाही वाटत. काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात त्या आपण नाही करू शकत. आता बघू शकते माझी बहीण एकदम खुश आहे ज्यात तयारीला सुरुवात दिला जाईल. त्यानंतर रात्री 1 वाजता बकऱ्यांचा प्रसाद दिला जाईल. नैवेद्य दाखवण्याचा आणि गाराणं घातलेलं आहे आणि खूप माणसं आलेली आहेत आणि हळूहळू संख्या वाढणार आहे. प्रत्येक गावात तुमची बेंगलोरला रेडी गोव्यातून येणार आहे. काही अंका वाढत चाललेली आहे. आणि रात्री याच्यापेक्षा दुप्पट बघू शकतात. रोडच्या लाईटला पण खूप मोठी गर्दी आहे. जवळपास ट्रॅफिकच्या समस्या निर्माण होणार तरी पण ट्रॅफिक
रंगपंचमी आज बायकांनीही रंगपंचमी खेळली आहे. दिवाळी सगळी कामं आटपली, त्याच्यानंतरचा फुल जाणार त्यांनी रंगपंचमीचा आनंद घेतलेला आहे. आणि माझी बहीण, माझी भाची, माझी नाती सगळे आलेले आहेत. पहिला असा गावचा माझा दौरा आहे. मला मनोच सगळ्या चालीरीतीचा मला अनुभव होता. सगळ्या चालीरीती ज्या असतात मला यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ एडिट करून ते जॉईन करावे लागतील. मला मी सोमवारी संध्याकाळपर्यंत रिलीज करून रोंबाटाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला रोंबाट बोलतात ते आता चालू झालेलं आहे आणि जी मोठ्या झालेली आहे. मला हेच बघायचं ते कसे मॅनेज करतात. किती पण खूप मोठ्या प्रमाणात जे बॅचलर रोंबाटाला सुरुवात झालेली आहे. हा एकमेव सण आहे जिथे रोंबाट दोनदा होतो. आपला संध्याकाळी आहे, त्यानंतर मध्यरात्री 1 वाजता परत 12 नंतर रोंबाटाला सुरुवात होणार आहे. ज्याला प्रसाद घरी घेऊन जातो तो घरी घेऊन जाऊ शकतो आणि ज्याला इथे जायचं कोणावर बंधन नाही आहे. त्यानंतर रात्री 12 नंतर दुसरा रोंबाट असेल त्याच पत्राचा मुद्दा या रोंबाटाला टेंगूरला गोवापासून आवर्जून रेडी शिरोडा भक्तगण येतात. या उत्सवाचा आनंद घेतात. मुंबईवरून मोठ्या संख्येने लोक आलेले प्रसाद द्यायला त्याला केळ्याच्या वाली तिथे पूजा चालू आहे. अंधारात शेतात मावजी आले की आपलं काम तिथे पूजा चालू आहे. ते झाल्यानंतर परत इकडनं आम्ही दारुस्ता देवस्थानावर जाणार. तिकडे मग दुसरी रोंबाट गण्याला तिथे खूप लोक आली आहेत. पण अंधार आहे. तिथे नैवेद्य दाखवलं की ऑलरेडी एक नैवेद्य झालं ते आम्ही आता ग्रहण केलंय. तर दुसरं नैवेद्य इथे केळ्याच्या वाडीत झालेलं आहे. जागृत देवस्थान या अर्चना चालू आहे. जास्त शूट नाही करू शकत कारण कॉन्फिडेन्शियल आहे का. आता बस शूट करून आणि मित्रांनो ही रात्रीची पोस्ट आहे. ही फक्त जेंट्स लोकांसाठी आहे. तसे शिस्तीत लाईनीत गोल रिंगण करून बसलेले आहेत आणि हे निशाण आहे. हे निशाण आहे. बघू शकता तुम्ही. नाही काय इकडे आहे ना भाऊ. ही रात्रीची पोस्ट आहे. तर हे झाल्यानंतर ते निशाण त्या मंदिराला लावून आम्ही पण रांगेत बसलो आहे.
पोस्ट असेल ती बकऱ्याच्या मटणाची पोस्ट आहे. मगाशी जी पोस्ट होती संध्याकाळी ती गावठी कोंबड्यांची पोस्ट होती. असं करून हे निशाण आहे. ते मंदिराला हे जे पोस्ट दिल्यानंतर हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर हे निशाण जाऊन मंदिराला टेकवणार. त्याची मी शूटिंग करण्यात येतं आणि मग हा कार्यक्रमाची समाप्त होईल. आणि उद्या जे मानकरी आहेत त्यांना तो मान देऊन सकाळी 8 वाजता या कार्यक्रमाचा समारोप केला जाईल. निशाण घेऊन मंदिराकडे विठोबाचे येतात. ते शेतातून येतात फिरून. त्या गावची वेशीवरून ते निशाण येतात. ते दिसत आहेत तुम्हाला. तर ते आता विठोबाच्या मंदिराच्या इकडे येतील आणि सातेरी मंदिराच्या येथे जातील. ते गावाच्या चालीरीतीप्रमाणे त्या निशाणाची पूजा केली आहे. असे 5 गावाचे 5 निशाण सातेरी मंदिरात येतील आणि मग त्यांची पूजा अर्चना करून या उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. बघू शकता तुम्ही विठोबाचं दर्शन डायरेक्ट होत आहे. बाहेरून मी हे केलं आहे, झूम करून दाखवतो. आणि निशाण आता आलेला आहे आणि पुढे हे निशाण सातेरी मंदिराच्या दिशेने जाणार आहे. तिकडची मी शूटिंग करू नाही शकत कारण तिथे जी पूजा होणार आहे. असं करण्याला हरकत नाही पण मी नाही करणार आहे. हे निशाण आता सातेरी मंदिराच्या दिशेने निघालेलं आहे. सातेरी मंदिर आलेलं आहे. ते पूजा झाल्यानंतर परत हे निशाण विठोबाच्या मंदिरात जाणार. दुसऱ्या 2 नंबर आमचं निशाण आलेलं ऑलरेडी एका गावात आलेलं आहे. असं करून 5 निशाण येतील. ते मी तुम्हाला काही कारणास्तव दाखवू नाही शकत. तर मीही माझा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. त्याचं जे पुढचं जे गाणं वगैरे सकाळ झालेली आणि आपल्या होळी सणाची सांगता झालेली आहे आणि काही मानकरी आहेत. या ढोलाला मोठा मान असतो त्याची पूजा करून देवाला गाराणं घालून या शिगमा उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. आणि आमचा पण परतीचा प्रवास थोड्याच वेळात चालू होईल. आमची देवदर्शनं झालेली आहेत. 4 दिवसीय धावता दौरा होता. थोडा बिझी होता. शक्यतो जेवढं करू शकतो तेवढं आम्ही केलं. प्रत्येक नातेवाईकांकडे जायला भेटलं तेवढं गेलं. बाकीचे नातेवाईक आम्हाला मंदिरातच भेटले. उत्सव खूप मोठा होता. प्रत्येक घरातून येतोय. बघू शकता आता आम्ही गारणं घालतोय. गारणं घालून मग परतीच्या प्रवासाला आमची सुरुवात होणार आहे. आमची ट्रेन गोवा TVवरून आहे. जनशताब्दी. आमची बाईक पण गोव्याला जायची आहे. ती दिल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास घेणार आहे मुंबईच्या दिशेने. तुम्ही हा व्हिडिओ बघून खूप आनंद घेतला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर नवीन व्हिडिओ टाकेन. धन्यवाद. घेऊन चल बिंदा. आराम बोल ना.